हॅलो हॅलो ओके बाकी तुम्ही ते गणपती बाप्पा मंगलमूर्ती फक्त इथं आम्ही कुठे मंडळी हा एका बाजू करू सुरुवात. एका वर्षाचा पाऊस हे पडेल. अरे एका वर्षाचा पाऊस या 2 दिवसात पडून गेला. एका वर्षाचा पाऊस या 2 दिवसात पडून गेला आणि तरी पण ऑगस्ट क्रांती मंडळाच्या पोराने या पावसात देखील कार्यक्रम हाऊसफुल केला. विधान बंद झालं तिकडे नाला झोपारा बंद झालं पटऱ्यावर पाणी घ्यायला लागलं. म्हटलं माणसं येतात की नाही. इकडे सगळा कोण लोट मी येताना ह्या भिजलो श्रीकांत मांडवेसोबत आलो. हे सगळं बंद आणि देशी दारी गरम पाण्याचा काढा पाहिजे होता पण काय मी पावसात थंडावलं पण सचिन भाऊ आमचा शा बारीक गरटला. पण बारीक गरम होणार एका बाजू होणार कशी ती भक्त बघितला. सुरुवात करूया. काम कुठले असो पण स्वाभिमान असलं पाहिजे. आणि आज ऑगस्ट क्रांती क्रीडा मित्रमंडळ मुंबई कोकणचे क्रिकेट टूर्नामेंट आयोजित मी तिथे ग्रीन पार्कला एमपीसीचा अभ्यास करत असताना हे सगळे माझे सहकारी मला भेटायचे, क्रिकेट खेळायचे, आमच्या गप्पा गोष्टी व्हायच्या. आणि आज त्याने पहिल्यांदाच आयोजन केलं. कष्टाची काम आहे, त्यांना सुट्टी कधीच नसते, पण काढलेला वेळ 1 तास 2 तास त्याच्यातून परत बैठका नियोजन 12 गावचे 13 जण एका भावकीत चालत नाही. काय 12 गावचे 13 जण मिळून आज यशस्वी आयोजन केलं आहे. त्याच्याबद्दल माझ्याकडून तुम्हाला टाळ्या, माझ्या साराकडून तुम्हाला टाळ्या. या ठिकाणी अनेक मंडळी आहेत. माझे पाठीराखे शशिकांत मांडवे आहेत, जय रोजा आहेत, राजू प्रीत आहे, मला तेजा भोळ, पत्रकार आमचे मित्र दीपक कारकर माऊली, माझा पाठीराखा माझी सावली राम सर अर्थात जांगळे रामचंद्र जांगळे, आमच्या महाराष्ट्राचे सर मंदार शिंदे गगनगिरी महाराजांचे शिष्य आज गाव खास पाणी आलेले आहेत. त्याप्रमाणे गोपाळ करंडे आहेत आमचे कविराया, संतोष कलम ते माझे वस्ताद, शाहीर विनायक धोपट, शाहीर जनार्दन नाचरे,
सुभाष बाबरकर मावळे आलेले आहेत. श्रीनाथ केमळे माझा पाठीराखा आहे. शाहीर नितीन मास्टर आहेत आमच्या घराणे, आमच्या सॉरी नितीन मास्टर आमचे बंधू. नितीन गावडे आमचे टायगर ग्रुपचे शाखा प्रमुख आमच्या शिवसेनेचे 219 चालले नितीन गावडे बंधू आलेले आहेत. चंद्रकांत शेळके, बंटी भाऊ घोडेकर, शंकर कळमटे, रमेश हिरो कोकमकर आमचे वायके स्पोर्टचे सर्वेसर्वा, कल्पेश घाडी, कुणाल घाडी, संतोष पेढे आमचे गोवा आलेले शक्तीवाले, अनिकेत झोरे, विनायक गुरव, गंगाराम गुरव यांचे चिरंजीव सर्वांना मानाचा मुजरा करून कार्यक्रम पुढ्यात आणि माझे पोलीसवाले शाहीर सचिन कदम बुवा या हंगामातला आमचा चौथा सामना आहे. अजून आपल्या 3 बाऱ्या मुंबईला बाकी आहेत. पुढचं पुढं बघू आपण. सद्गुरु मूर्ति पूजा मूलम सद्गुरु फलम मंत्र मूलम सद्गुरु वाक्य मोक्ष मूलम सद्गुरु कृपा. त्यानेच ते वारी आयोजित केलं होतं आणि हा श्लोक मी गायला होता आणि शाहीर त्याच्यात चूक काढली होती. 4 वर्षानंतर तो श्लोक कंटिन्यूच नाही. आमच्या शाहिराचं कसं आज कशी वारी शिस्तीत झाली, गाणे बोलले तवल्यापासून काय टोट्या मारला असेल तुमचा, तुम्हाला घराला भाग विचारलाय, गवळला विचारलाय. त्यांना 4 वर्षापासून एकाच गोष्टीवर त्याने इतकी गाडी घ्यायला आणि फक्त एक ठोका दिला. ते म्हणतात ना दुसरा ठोका देतो, तिसरा ठोका देतो, एकच दिला आहे. वर्षभर झोप उडालेली आहे आणि आता म्हणतात माफी मागा. पण 4 वर्षात एकाच गोष्टीत तुम्ही बोललात त्याची माफी मागा, एकाच गोष्टीबद्दल बोललात त्याची माफी मागा. मी माफी मागायची गरज नाही. अरे तुमची आईच काय, माझी आईच काय, आई आई आहे. पण तुम्ही जे डोळे लाल करून एखाद्याला कमी चुसता, कमी समजता, त्याची परतफेड आहे. उभे आयुष्यभर असं इथं झोंबत राहा एकाच जिल्हा आणि असा एकच ठोका दे, एकच ठोका दे. एका वर्षाला एक पुरावे बारीचं बारीला देतच राहील. म्हणून कवरेज क्षेत्रात या, कवरेज क्षेत्रात या. मोबाईलला गाडी लागू दे, एक गाडी येऊ दे. काय म्हणतोय, काय म्हणतोय. आता वारी सुरू होईल. भागवत धर्म, भागवत पंथ हे ज्ञानिया नचिला पाया तुका झालासे कळस. हा भागवत धर्म 12व्या शतकात 13व्या शतकात झाला. रामदेव स्वामींनी सुरू केला, रामदेव महाराज, आणि त्यानंतरची परंपरा. ज्ञानिया पाया झाला तुका कळस झाला सगळं मान्य. पण जेव्हा वारी निघाली तेव्हा पहिली वारी तुकाराम माऊलींची निघाली, त्याच्यानंतर ज्ञानिया महाराजांची निघाली. आणि तेच तुमच्या चरणाशी सादर करतोय लक्षात असं. ज्ञानदेव झाले ना, ज्ञानदेव झाले पाया जय घोष येती कानी. बरोबर, ज्ञानदेव झाले पाया
ज्ञानदेव झाले पाया तू का झालासी कळस ज्ञानदेव झाले पाया तू का झालासी कळस चाल पंढरीची वारी डोली घेऊन या तुळस चाल पंढरीची वारी डोली घेऊन या तुळस
सचिन भाऊ बरोबर बोलले की इतकी महागाई आहे, सगळं आहे, या पावसापाण्यात तुम्ही आला, ही सगळी महागाई असताना पाहिजे स्वतःच्या खर्चाने तिकीट काढायचं आणि वरती येऊन शाबासकी द्यायची, बक्षीस द्यायचं आणि हे लोक त्यांचे आजन्म असले पाहिजेत आमच्याकडून, ते कायम राहतील. सुभाष निकम गाव घडवली गुहागर, सुभाष निकमावली 500 कोटाचं पारितोषिक. अनेक कलगीतुऱ्याचे आयोजक, कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे सुभाष बांबरकर, कलगीतुऱ्याचा सच्चा चाहता माणूस, 500 रुपयाचं पारितोषिक आणलं आहे. सचिन विलोंडे मावली 200 रुपयाचं पारितोषिक, लेख सुखाचं उदरवणं काढून. श्री गणेश प्रतिष्ठान वाघेरपट्टी व श्री धावे पुढचं काय जय मल्हार रोहा गावचे संघमालक आनंद लांबोरे साहेब रायगड यांच्याकडून लांबोरे वॉर्डसाठी छोटेसे भेट भावपूर्ण आणले, पैसे 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे वायकेस स्पोर्ट आमचे बंधू यांच्याकडून म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजन आहे की शाहीर मधुकर अगोटे आणि प्रतिस्पर्धी आमचे घराण्यातील कातकर बुवा यांची बारी असणार आहे 28 जुलैला आहे आणि ह्या बारीचा आस्वाद घ्यायचा आहे. यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. त्याच्यानंतर रावण साम्राज्य अध्यक्ष जेतू नाचरे मासू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे कैलासवासी सत्तोबारी पैदल चल रहा हूं, भारी चालीवर भारी गाणार आहे. गेल्या वर्षी पण या चालीवर होतं जबरदस्त. तर म्हणतात हे पर्यटन आहे का, त्यांचं म्हणणं असं आहे की मी पार्वतीचा गण गायला. ठीक आहे काय यांना विचारा ना काय हवं, सहा मिळेल का, सगळं मिळेल आहे का. शिवाचा तो बाळ निघाला धरणीवरती, शिवाचा तो बाळ बरोबर आहे. कोण म्हणले की चाललेलं आहे, माझ्या जीवाची काळजी आहे, सगळं आहे, भाग गेला पाहिजे, चालली पाहिजे, बुवा घ्या. आधी बाहेरचा गण तुम्ही घ्याला की शिवाचा गातो. शिवाचा तो बाळ निघाला धरणीवरती, देई आशीष तो शिव माया करते त्याची आरती. आली बसून या मुष्कावरती माझी मंगल मूर्ती, आली बसून या मुष्कावरती माझी मंगल मूर्ती, आली बसून या मुष्कावरती माझी मंगल मूर्ती, आली बसून या मुष्कावरती माझी मंगल मूर्ती. शिवाचा तो बाळ निघाला धरणीवरती, देई आशीष तो शिव माया करते त्याची आरती. आली बसून या मुष्कावरती माझी मंगल मूर्ती, आली बसून या मुष्कावरती माझी मंगल मूर्ती, आली बसून या मुष्कावरती माझी मंगल मूर्ती, आली बसून या मुष्कावरती माझी मंगल. परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज व परमपूज्य स्वामी उल्हासगिरी महाराज यांच्या चरणाचे दास मंदार शिंदे, अनिकेत झोरे, विनायक गुरव गगनगिरी महाराज स्थळ न्यायला सांगितलं. 500 रुपये पारितोषिक घेऊन आठवण करा गण घेतो वा गण घ्या गण त्यामुळे काय या सजल्या मखरात नची स्पोर्ट आणि तर या सजल्या मखरात खाली झालं घराचं गोकुळ गडराया तुझ्यामुळं. आता 14 सप्टेंबर येतोय, सगळ्यांचं लक्ष आपल्या गावाकडे लागलेलं आहे. सुंदरसा मखर आणि ह्या विश्वाचा धनी या मखरात आरूढ होणार आहे आणि तो हा गड. झालं घराचं गोकुळ गडराया तुझ्यामुळं, किती पाहिली मी वाट मन झालेलं व्याकुळ. क्षण सुखाचे मंतरले, क्षण सुखाचे मंतरले, ह्या सजल्या मखरात आमचे विश्व उतरले. ह्या सजल्या मखरात आमचे बाप्पा उतरले.
विश्व उतरले. संतोष हेगेश्री माऊली आमच्या बरोबर गावचे 200 रुपयाचा पारितोषिक त्यांच्या सगळ्या मंडळी करून. त्याच्यानंतर कल्पेश ढवाळे माऊली विचार हा किती आहे इथं काही नाही बळे देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया बरोबर सला मातर सजू दे घर सांगचल काय काय आहे गाणे गणपतीला तुझ्या घर गवराईला घराला शॉर्टकट मध्ये जायचं आहे तर गोवाची पहिले पोरांनो थांबा तरी गंमत बघा म्हणतात लाल लाल कलरची वांगडी आगडीला वांगडीचा कलर चाल माझ्या सोबत चाल लक्षात बारीक थोडं सदा कुठं मी काय गोवन गातोय कुठं चाल गातोय लक्षात घ्यायचं. अरे स्टेटस लावता तुमचा आता नंबर सेवाचे स्टेटस दिसणार मग बुवा तुम्हाला पण माहिती आहे तुमच्या आई वडिलांचा तुमच्या कुटुंबाचा किती सन्मान करणारा शाहीर आहे तुम्ही समोर. पण तुम्ही ज्याला वाकड्या म्हणतात वेडीला वाकडा न्याय काढायला लागतात. अरे मान्य आहे सगळं मान्य आहे पण काय काय तुम्ही बोललेलं आहे त्याच्यावरती एक गाणं जरा उदार राहून गेला तुमच्यावर आणि झालं त्याला वर्ष होऊन गेलं त्याच्यावर काय तुमचं सारखं ह्या आता तुम्हाला जर शक्यतो असंच पाहिजे गव्हाणे असंच पाहिजे. मी 2-3 अशा ठिकाणी एक तर तसा ठोकाली उभे 80 वर परत जवळ असलं नंतर बोलायचं लांबडे बाबा म्हणता असा मी तसा काय बोला खांद्यावर माझ्या घोगडी ह्या घोगडीत शोभतो हवाय तर म्हणतात शाल शाल म्हणता ही तुझीच घाल. गोकुळात शाल नव्हती फक्त घोगडा होता हे बरं शाल आता आली काश्मीरी शाल पण त्यांना वेगळं काय म्हणायचं आहे शाल तुझी तू घाल. अरे घोगडी खांद्यावर टाकतात घालत बुवा शाप चोक पहिल्या परिच्छेदात टाका तुम्हाला बरं जीव मिळाला कवाट यू गॉट कवाट पुढे त्याचे कदा बुवा काय म्हणतात खांद्यावर माझ्या घोगडी टाकतोय घ्या घ्या तुमच्याकडे घ्या उदारी ठेवायची नसते लांबरे बॉन एक गाणं दिलेला तेवढी उदारी ठेवायची सप्रेम है आवडता शाहीर सप्रेम है एवढं टाकायचं. अरे खांद्यावर माझ्या घोगडी या घोगडीत शोभतोय मला नको तुझी दुहा तुझी शर्मा नाही पाहिजे. अरे घोगडे आहे कानाचे घोगडे काना म्हणतोय अरे खांद्यावर माझ्या घोगडी या घोगडीत शोभतो मला नको तुझी दुहा अरे हाय बघा तुझीच घाल. आता माझे गौरव सचे कदम भारत असतील तर बसतील असतील लिवा पण ह्या काय कामायचं नाही तुम्हाला गौरी शिव्या पाहिजे घेऊन टाक खट्टर जाग्यावर पाहिजे अशा ऑगस्ट पाटीलवाली पोरानो तुम्ही क्रिकेटवाली पोरा तुम्हाला बॅटिंग माहिती आहे बॉलिंग माहिती आहे फिल्डिंग माहिती आहे आज कशी फिल्डिंग लावली बघा घ्या. म्हातारी गौरवी इशारा करून बरोबर आहे करे खट्ट्यावर जाग्यावर मला स्केल सांगायचं म्हातारी गौरवी इशारा करून सांगते तोंड मिटायला या भोदरीच्या जवळ आता कसं वाटतंय वाटतंय अरे भेटे रामाला बोलते सप्पा बोलते तुम्ही जसा जा तसा लांबोरे जाणार शिव्या पाहिजेत गवले अशा थोबड टाकत असं काय 5 गवले दिले ज्याप्रमाणे जाणार त्याप्रमाणे लांबोरे बोलायला हे असले आहे
चढवून घ्यायचा याची उदारी परत तुमच्यावर. त्या गवळीत चाललेले आहेत कुठला पर्वत? गोवर्धन पर्वत. आणि बाजूला तरीतून आवाज होतो. आवाज होतो ते बरोबर ऐका रे. आवाज होतो तर ती जाणकार गवळ आहे ती म्हणते सायलेन्स प्लीज. ह्या दरीच्या बाजून जाताना गोवर्धन पर्वतून जाताना आवाज हा घुमतो आणि श्रीकृष्ण येईल आणि बाजाराच्या वाटेवर येईल एवढंच म्हणतो. ते हे जे याप आहे तुम्ही हळू बोललात तरी दरीतून आवाज घुमतो हे सगळं याप आहे आणि म्हणून दरीच्या इथं हळू बोलायचं. द्या वरचं द्या. म्हातारी गवळण इशारा करून सांगते तोंड मिटायला. या गोदरीच्या जवळ काना येईल लुटायला. या गोदरीच्या जवळ काना येईल लुटायला. गोवाचा प्रश्न आहे नामा. अरे तुम्ही जो माझ्या कांडात लावशी लावला अहो लय तक्रार झालेली आहे. विषय भावकी केलेला आहे. तर दोन स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्मले. त्या बाळाचं नाव काय? आधी आध्यात्मध्ये दिले, अंतरात्मध्ये दिले, भेदिकचे दिले, ग्रंथाचे दिले. गोवांच्या ग्रंथापर्यंत आपण पोचता येत नाही. आता त्यांचं एक म्हणणं आहे की माझ्या ग्रंथाचं नाव 6 अक्षरी आहे. आम्ही त्याचा शोध घेऊ पण तोपर्यंत ते उत्तर दुसऱ्या ग्रंथात असू शकतं. शाहीर उत्तर देतोय तर माया आणि दुसरी विद्या या दोन स्त्रियांच्या संयोगातून बाळ जन्मले. त्या बाळाचं नाव काय? त्या बाळाचं नाव विवेक. एक आई किंवा एक स्त्री माया, दुसरी स्त्री विद्या आणि त्यांच्यातून जन्माला आला तो विवेक आणि त्या विवेकाचं गाव आत्मापूर असं तुमचं प्रश्नाचं उत्तर आहे. शाहीर प्रयत्न करा. काय म्हणतो सर्वेश गोठल माऊली 200 रुपये पारितोषिक. धन्यवाद. माझा प्रश्न की असा आहे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती असेल की नांगरी बळीराजा म्हणजे शेतकरी जेव्हा आपल्या शेतात जातो त्या शेतात असताना त्याच्या कमरेला जर आकडी कोटी असेल तर त्याच्यावर त्याच्या कुठल्याच मालमत्तेवरती वितुष्ट येणार नाही, संकट येणार नाही. हे वरदान कोण दिलं मला सांगायचं आहे. मी काय पद आता गात नाही नव्हते हे गातो कारण बारी सापडायचे आहे. तर काय म्हणतो बघा यांचं म्हणणं आहे आयोजकांचं की राज साहेबांवरती गाणं झालं पाहिजे. सावन का महिना पवना तरी शोर ह्या घडीला आहे का कुणी, ह्या घडीला आहे का कुणी राज ठाकरे साहेबांवाणी, या घडीला आहे का कुणी राज ठाकरे साहेबांवाणी. शिव विचार पेरले जाणे बाळ मराठी स्वाभिमानी.
फरमाईश आलेली आहे. फरमाईश आलेली आहे. नमन पाहिजे नमन एके नमन माझं झालंय मला आणलं हो मंदिरात काही विषय काय करू सगळ्यात वाढलं. तर परवाच्या वारीला हे सर परवाच्या वारीला घाटकोपरला झाला. बुवाने आमच्या जुन्या एका गोष्टीचं सविस्तर स्पष्टीकरण दिलं. त्याच्यात गुरव समाजासंबंधी त्यांच्या काही गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर तो वेगळ्या पद्धतीने प्रकरण केलं. तर तो अर्थात बुवाने पण कधीतरी व्यक्त केलेली आहे. तो विषय वाढता कामा नये तो थांबला पाहिजे. आमची अस्मिता आहे बरोबर. दोन ओळी मी गातोय. आमच्या शब्दा खातर जाणी घातली देवाला हो सादर. आमच्या शब्दा खातर जाणी घातली देवाला हो सादर. आमच्या गुरव पुजाऱ्यांचा थेट देवाशी संवाद. 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 आमच्या शब्दा खातर जाणी आमच्या शब्दा खातर जाणी घातली देवाला हो सादर. आमच्या शब्दा खातर जाणी घातली देवाला हो सादर. आमच्या गुरव पुजाऱ्यांचा संतोष ठामे आमचे मित्र राजसाहेबांच्या गाण्याबद्दल अडीचशे शब्द पारितोषिक. पानबोडी कलावंत आमचं घाणेकर सॉरी नाव राहिलं संतोष घाणेकर पानबोडी कलावंत 500 रुपयाचा पारितोषिक आवडला आहे. हे फरमाईश घेतो मुर्दुंग फक्त मुर्दुंग येऊन दे घेतो. पाऊस पडतोय हाऊर वाढतोय विचार मनात आला विचार मनात. पाऊस पडतोय हाऊर वाढतोय आला विचार मनात. चढणीचं मास धराया जाऊ जाऊया बघनात. चढणीचं मास धराया जाऊ जाऊया बघनात. पाऊस पडतोय हाऊर वाढतोय विचार मनात आला विचार मनात. चढणीचं मास धराया जाऊ जाऊया बघनात. शक्ती तुला सध्या जसं फोक आख्यान जुन्या आपल्या लोककला आहेत त्या पुढे येत आहेत. आज महाराष्ट्र जुन्या गोष्टीला उचलून धरतोय आणि परत एकदा शक्ती तुला मुळाकडे चाललेलं आहे. तुम्ही बघताय आज जवळजवळ 50 बाऱ्या मुंबईला ह्या सगळ्या शहरांच्या होणार आहेत. या 2-3 महिन्यामध्ये 90 दिवसामध्ये 50 बाऱ्यामध्ये झालं काय. एका वेगळ्या पीठवरती एका वेगळ्या उंचीवरती शक्ती तुला आलेला आहे. जसे लहान मुलांपासून बायका पोरांपासून हे कार्यक्रमाला आले आहेत. आज अनेक आया बहिणी आलेल्या आहेत आणि तुम्ही हळूहळू परत मला बोलायच्या नादात तुम्ही ज्या गवळी आणताय गाणी आणताय तुमचा पाय परत परत फलातच जाणार आहे. जास्त काय सांगाय नाही. त्याने संतोष गावटे बरोबर ना. हा जसं तुम्ही जाल तुम्ही आलेल्या 3-4 गाड्या माझ्याकडे आहेत. तुम्हाला कमी पडली तर विचारा आणि बारीक होतोय. फक्त एकच सांगतो ऑगस्ट क्रांतीवाले नो बुवांना जेवढी मिळते जाल तेवढी मला मिळते.
नाहीतर काय करतात 15 मिनिटं ह्याला दिली की हे जातात 25 मिनिटं, मला बोलूनला मिळाली 12 मिनिटं, याने काढली 25 मिनिटं. असा भेदभाव नको. लेडीज पण मान्य आहे, पण लेडीजला एवढं वाचा करून देऊ नका. बारी म्हणतोय जशी येईल त्यावर बारी करेल. नामान करतो ना दुसऱ्या बारी.